अरे, कोणीतरी दानवीर या धर्तीवर आज शिल्लक आहे काय? त्याची मान लडलडत होती. हातातील आधाराची काठी थरथरत होती. त्याचे थरथरणारे कातर बोल जखमीकरणाच्या जडशीळ होणाऱ्या कानात शिरताच दानवीर या शब्दाशी निगडीत असलेला त्याच्या दिव्यात्मा क्षणात पाझरला. त्याचं संपूर्ण शरीर एकदम कसंतरीच थरथरलं. साथ न देणारे कंठाचे धागेही त्याने क्षणात नमवून टाकले. चित्रसेनाकडे पाहत तो बोलला, अगदी स्पष्ट, चित्रसेन याचक. चित्रसेन तात्काळ उठला. लगबगीने कड्याबाहेर जात त्याने त्या वृद्ध ब्राह्मणाच्या हाताला धरून त्याला आत आणून पित्यासमोर उभं केलं. त्या वृद्धाचे भुरके पांढरे केस विखुरले होते. सुरकुत्यांच्या जाळ्यात डोळे गुरफटले होते. मान लडलडत होती. बोल ब्रह्मवरा, इच्छा काय? समोर हात पसरलेल्या त्या वृद्धाला पाहताच त्या जखमी सेनापतीचे ओठ थरथरले. त्या महावीरांच्या कंठातून ओघळलेलं दाट रक्ताचं थारोळं पाहून तो वृद्ध स्वतःच्या पुत्रनिधनाचं भयानक दुःखही विसरला. अर्जवानं म्हणाला, काही नाही अंगराज, काही नाही. त्या वृद्धानं अनेक वेळा त्याच्याकडून दान घेतलं होतं. तो अशा घायाळ स्थितीत, एकाकी मरणोन्मुख स्थितीत त्याच्याकडं आता काय मागणार होता? ही आणि हीच वेळ भोवतीच्या पांडवांना खरा ज्येष्ठ कौंतेय कसा आहे हे दाखवण्याची होती. पांडवांना लौकिक आणि त्याला परलौकिक श्रेष्ठत्व देण्याची होती. पुढं होत त्याच्या कानाजवळ जात म्हणालो, या वृद्धाजवळ युद्धात कामी आलेल्या पुत्राचा अंत्यसंस्कार करण्यासाठी लागेल एवढंही धन नाही. तो त्यासाठी एखादा दानवीर शोधत आहे. दानवीर? तो स्वतःशीच अस्फुट पुटपुटला. एकदम त्याने आपले डोळे गपकन मिटले. इतस्तत हातपाय हलवून तो तळमळू लागला. असहायतेनं मुठी वळू लागला. त्या याचकाला कोणतं दान द्यावं ते त्याला सुचेना. त्याची कोंडी फुटेना. छातीवरचं लोहत्राण लपलप खालीवर होऊ लागलं. त्याचे तळमळणारे हातपाय एकदम एकाएकी थांबले. कसल्या तरी निर्धारानं त्यानं पुन्हा आपले निमुळते डोळे उघडले. त्यातून एक अनावर अद्वितीय तेज नुसतं ओसंडून चाललं होतं. चित्रसेन पाषाण. त्यानं चित्रसेनाला आज्ञा केली. आपल्या पित्याची आज्ञा पाळणारा चित्रसेन उठला. त्यानं दूरवर जाऊन एक पाषाण खंड आणला. चित्रसेनाला समोर पाहताच त्याचे निळे डोळे एका विलक्षण अबोध अशा तेजानं तळपू लागले. तो धडाधड बोलू लागला, सर्व शक्ती एकवटून. चित्रसेन, त्या पाषाणानं माझ्या मुखातील सोनेरी दात पाडून ते याचकाला ताण पडल्यानं तो क्षणभर थांबला. कंठातील बाणामुळे होणाऱ्या तीव्र यातनांना थोपवण्यासाठी त्याने डोळे घट्ट मिटले. चित्रसेन उभ्या उभ्याच थरथरू लागला. त्याच्या पित्यावर त्याचं नितांत प्रेम होतं. या अंतकाळी त्याच्या चरणावर फुलं उधळायची सोडून प्रत्यक्ष त्याचे दात पाडायचे हे कठीण महाकठीण कर्म तो कसा काय करू शकला असता? त्या 25शीतल्या उभारीच्या तरुणाच्या अंगाला कंप सुटला. कपाळावर घामाचं थारोळं साठलं. चित्रसेन, त्याच्या आवाजाला धार आली. लोहत्राणावर आदळणाऱ्या बाणाच्या पात्यासारखा त्याचा आवाज होता. तुला कुरूंच्या सेनापतीची ही आज्ञा आहे. चित्रसेन, त्याच्या आवाजात अधिकाराची विलक्षण धार होती. त्याची आज्ञा भोवतीच्या कुठल्याही वीराला मोडता येणार नव्हती. भोवतीच्या योद्ध्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. सर्वाचे डबडबलेले डोळे चित्रसेनावर खिळले. तो थरथर कापत होता. दिवसभर रणांगणात सिंहासारखा लढणारा तो वीर आता सशासारखा थरथरत होता. एका जागीच संवेदनहीन झाल्यासारखा खिळला होता. त्याच्या कपाळावरचे घामाचे थेंब हातातल्या पाषाणावर टपकले. चित्रसेन, त्याचे ओठ आता थरथरू लागले. डोळे आग पखडू लागले. तो क्रोधाने आपल्या पुत्राकडं पाहू लागला. अवज्ञा करणाऱ्या सैनिकाकडं सेनापतीने पाहावं तसं. अंगावर वीज पडल्यासारखा चित्रसेन झटकून पुढं झाला. तो कितीही झालं तरी त्याचाच अंकुर होता. चित्रसेनाला पुढं झालेला पाहताच त्याचे डोळे आनंदाने चमकले. क्षणातच त्याने ते घट्ट मिटून कंठाभोवतीच्या वेदनाहून आता दातांच्या मुळातून येणाऱ्या असह्य वेदना सहन करण्यासाठी आपल्या हातांच्या भक्कम मुठी वळल्या. निमुळत्या डोळ्यांभोवतीचं सोनेरी कातडं संकोचलं. नेहमी सूर्यस्तोत्राचे पावन मंत्र उच्चारणारं आपलं विमल मुख त्याने विस्फारलं. पुन्हा उमललेल्या टवटवीत सूर्यफुलासारखं सूर्यफुलातील परागंदडासारखेच दाटीवाटीनं बसलेले शुभ्र दात चमकले. त्यातील 2 दात सुळ्यासारखे संपूर्ण सोन्याने मढवले होते.
ते पिवळे सतेज किरण फेकू लागले. सूर्य तेजात तळपू लागले. उरातून उफाळणारा उमाळा निकरानं गळ्यातच थोपवून चित्रसेनानं हातातील पाशाण उंचावला. अनेकांनी डोळे मिटून घेतले. कोणत्याही युद्धभूमीवर साकारलं नसेल असं त्याचं कुरुक्षेत्रावर साकारत होतं. खाड खाड दोन आवाज कुरुक्षेत्राच्या भूमीत विरले. हातातील पाषाण फेकून अनावर झालेला हुंदका आपल्या वीर पित्याला ऐकवणार नाही, कधीही मानवणार नाही म्हणून चित्रसेन तीरासारखा भोवतीचं कडं फोडून स्फुंदत बाहेर धावला, शक्तिपात झाल्यासारखा. त्या दानवीराचे सुंदर सोनेरी दात निखळून त्याच्याच तोंडात पडले. त्या दातांच्या मुळातून उफाळलेलं रक्त गालावरून ओघळत त्याच्या कंठावरच्या जखमेच्या रक्तात मिसळू लागलं. टप टप कुरुक्षेत्रावर ठिपकू लागलं. भोवतीच्या योद्ध्यांचे अश्रूही पाझरू लागले. त्यानं मोठ्या कष्टानं तोंडातील दात हातात घेतले. आता त्याचे डोळे विलक्षण असाधारण तेजानं तळपत होते. कधीमधी उमटणारी खळी गालावर उमटत होती. तो थरथरत तुटकपण बोलू लागला. याचका, हे दान, रक्तानं माखलेलं हे अपवित्र दान कसं तुझ्या पवित्र हातावर ठेवू? पुन्हा सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याची जीवनाची अचूक कल्पना काय होती हेच माझ्याशिवाय भोवतीच्या कोणालाही समजू शकत नव्हतं. समजलं तरी ते कधीही पचू शकत नव्हतं. हातातील दातांवरचे रक्ताचे डाग कसे घालवावेत हे न समजल्यानं पुन्हा असहाय्य झालेल्या त्याच्या तळपणाऱ्या नीलवर्ण डोळ्यातून अश्रूची संतत धार पाझरू लागली. डबडबत्या नेत्रांनी त्यानं अमीन टेकडीकडं कलत चाललेल्या आकाशातील आपल्या पित्याकडं क्षणभर पाहिलं. एकटक, अविचल. दुसऱ्याच क्षणी जाणिवेची एक अद्भुत गूढ सूक्ष्म तार त्याला चेतावणी देऊन निघून गेली. जीवनभर जे अतर्क्य होतं ते असाच तो करीत आला होता. डोळ्यातून पाझरणाऱ्या अश्रूंच्या धारेत त्यानं हातातील रक्तमय दात धरले. अविरतपणे, अखंडपणे डोळ्यातून अश्रू पाझरत राहावेत म्हणून तो अविचलपणे एकटकपण सूर्यबिंबाकडं पाहतच राहिला. त्याच्या अथांग मनात भावनांचा कसला महाभयानक कल्लोळ माजला असेल याची कल्पनाही करता येत नव्हती. प्रत्यक्ष मलाही. त्याच्या सोनेरी दातांवरचं रक्त त्याच्या विशुद्ध अश्रूत वाहून गेलं. दात स्वच्छ झाले. सूर्यकिरणात चमचम तळपू लागले. परावर्तित किरणं फेकू लागले. त्याहून त्याचे डोळे आनंदाच्या विलक्षण समाधानाच्या उर्मीने तळपू लागले. मनगटातील अर्धवट तुटलेल्या निशिगंधाच्या मालेतील एक फूल उपटून त्यानं ते दातावर ठेवलं. ते दान आपल्या भव्य कपाळाला लावून त्यानं हसत हसत हात उंचावला याचकाला दान देण्यासाठी. आता ते दान सर्व विधीनिशी पूर्ण शुचित दान झालं होतं. सभोवतीच्या असंख्य मुखातून सहजोद्गार बाहेर पडले. साधू, साधू, धन्य, धन्य. थरथरणारा वृद्ध ब्राह्मण पुढं झाला. आता ते दान स्वीकारण्याचं भाग होतं. थरथरत्या उजळीत त्यानं ते दान घेतलं. त्याच्या वृद्ध डोळ्यातून पाझरलेले कृतज्ञ अश्रू त्या दोन सोनेरी दातावर आणि अर्धवट तुटक्या निशिगंधाच्या फुलावर पडले. त्या वृद्ध याचकाला वंदन करण्यासाठी तो मान झुकवण्याचा प्रयत्न करू लागला. कंठातील बाणानं त्याला ते शक्य होईना. तो वृद्ध न राहावून बोलला, दानवीर कर्ण, जिनं तुला जन्म दिला ती माता धन्य आहे. ज्या भूमीने तुझा ध्येय पोचला तीही भूमी धन्य. दानवीर कर्ण, आर्यवर्तात तुझ्यासारखा एकनिष्ठ दानवीर झाला नाही, भविष्यात कधीही होणार नाही. ते बोल तळमळीचे होते. थरथरणारी मान आणि ओघळणारे अश्रू सावरीत तो वृद्ध ते अजोड दान घेऊन आपल्या पुत्राच्या मृतदेहाकडं जाण्यासाठी वळला. तो वृद्ध ब्राह्मण वेशात आलेला प्रत्यक्ष सूर्यदेव तर नव्हता. त्याला समाधानानं परतताना पाहून क्षणाचाच सोबती असलेल्या त्या दानवीराच्या मुखावर एक अस्पष्टशी हास्याची लकेर तरळून गेली. कोणतं समाधान होतं त्या हास्यात? सर्वांनाच ते समजू शकत नव्हतं. अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि भीमाच्या खांद्यावरील गदा आता थरथरत होती. एवढी अचाट सहनशक्ती पाहूनही त्यांना कळत नव्हतं की तो सूतपुत्र नव्हता नाही. तो सूर्यपुत्र होता, कौंतेय होता, त्यांना शोभून उरणारा ज्येष्ठ बंधूच होता. पण त्यांना ते अद्याप माहीत नव्हतं. त्याचे समाधानी डोळे अजूनही भिरभिरत कुणाला तरी शोधत होते. दुर्योधनाला. शुद्धीवर आलेला दुर्योधन धापावत आला. मगरानं पाणी फोडावं तसं भोवतीचं कडं फोडून आत घुसला.
महाबाहो मित्रवर अंगराज तो त्याला पाहताच कितीतरी भेदकपणे चित्कारला. आयुष्यात कधी कधी नव्हते ते त्याच्या घाऱ्या डोळ्यातही अश्रू तराळले. त्याचे सख्खे 80 बंधू ठार झाले होते, पण त्यांच्यासाठी सुद्धा तो कधीही एवढा विरघळला नव्हता, कळवळला नव्हता. त्यानं दुर्योधनाला डोळ्याच्या संकेतानंच आपल्या जवळ बोलवलं. आता तो अगदी शेवटचं दान करू इच्छित होता, शेवटचं आणि महत्त्वाचं दान, विचाराचं दान. मित्रवर, माझ्या मृत्यूबरोबर हे विनाशी युद्ध थांबावं. त्याचे थरथरणारे ओठ पाहताना सर्व हळहळले. खरोखरच त्याचं अंतरंग अथांग होतं. नाही अंगराज मित्रा, तुझ्यासारख्या महापराक्रमी वीरानं माझ्यासाठी बलिदान पत्करावं आणि मी मात्र मृत्यूच्या भयानं समेट करावा, हे मला लांछनास्पद आहे. जर मृत्यू पितामहांना, गुरु द्रोणांना आणि आज तुलाही घेरू शकतो तर मी काय आणि कुणीही काय चिरंजीव नाही. तुझ्यासाठीच ते चालू राहील. दुर्योधनानं एक जळजळीत कटाक्ष माझ्यावर आणि अर्जुनावर फेकला. दुसऱ्याच क्षणी गुडघे टेकून त्याचा दीर्घ बाहू हातात घेऊन तो एवढा निग्रही कौरव ते नेता स्फुंदू लागला. चित्रसेनाहून भयानक. कर्णानं दुसऱ्या हातानं थोपटून दुर्योधनाला शांत केलं. आता तो कणाकणाने पृथ्वीचा त्याग करू इच्छित होता. दात आणि कंठ यातून झालेल्या अविरत रक्तस्रावानं त्याला आता वारंवार ग्लानी येऊ लागली. अश्वत्थाम्यानं पुढं होत त्याचं मस्तक प्रेमभरानं आपल्या मांडीवर घेतलं. रक्तस्रावानं आता त्याच्या डोळ्यावर एकसारखी झापड येऊन पाहत होती. मला वाटलं होतं की दुर्योधन त्याला या अंतकाळी त्याची अंतिम इच्छा काय आहे म्हणून विचारेल, पण दुःखावेगाने त्याला तेवढं भानच राहिलं नव्हतं. दुर्योधनाचं जीवन आता कण्यातून निखळलेल्या रथचक्रासारखं झालं होतं, दिशाहीन. त्या दानवीराचे श्वास आता अडखळू लागले.